की अशा पद्धतीच्या बलात्काराचा आरोप जेव्हा होतो तेव्हा संबंधित जे काय ज्यांच्यावर आरोप होतो त्याला तात्काळ अटक करायला लागते मंत्री महोदय आणि त्याची चौकशी करायला। जो सामान्य माणसाला नियम आहे तोच नियम मंत्र्याला माजी मंत्र्याला असला पाहिजे। मंत्री महोदयांनी त्यातल्या आरोपीला तात्काळ अटक करावी, अटक करून त्याची चौकशी करावी। अध्यक्ष महाराज त्यांनी असं म्हटलंय की महाविकास आघाडीच्या सरकारमधील एका मंत्र्याचा याच्यामध्ये सहभाग असून त्यांना हा संशय आहे की या मंत्र्यामुळे ही घटना घडलेली आहे। अध्यक्ष महाराज दूध का दूध और पानी का पानी होऊन द्या अध्यक्ष महाराज, त्यामुळे त्यांच्या मुद्द्याला मी सपोर्ट करतो अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज 8 जून 2020 रोजी दिशा सालियनचा संशयास्पद मृत्यू झाला होता। त्यानंतर हा मृत्यू ही सुसाईड आहे अशा प्रकारचा निष्कर्ष हा पोलिसांनी काढला आणि त्यानंतर त्याच्यावरती कोणतीही कारवाई झाली नाही। अध्यक्ष महाराज महत्त्वाचं आहे शासनाने डिसेंबर 2022 मध्ये या विषया संदर्भातली SIT चौकशी नेमली होती। अध्यक्ष महाराज या संशयास्पद मृत्यूच्या संदर्भामध्ये देशभरामध्ये नाही जगभरामध्ये मोठ्या प्रमाणावरती संभ्रमाचं वातावरण तयार झालेलं आहे। अध्यक्ष महाराज संशयाचं वातावरण तयार झालेलं आहे। अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे तिचा संशयास्पद मृत्यू व्हायच्या आधी कुठली पार्टी झाली होती का, त्या पार्टीमध्ये कोण कोण सहभागी होते, कोणत्या विषयामध्ये मुळे तिचा संशयास्पद मृत्यू झाला किंवा खून झाला, या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाद हे समाज माध्यमांच्या मार्फत विविध समाजातील लोकांच्या मार्फत हे समोर येत आहेत। अध्यक्ष महाराज SIT चौकशी नेमूनही 2 वर्षाच्या नंतरही अजूनपर्यंत या संदर्भातला कोणताही निष्कर्ष हा समोर आलेला नसून काल सायंकाळी दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी काही आरोप केलेले आहेत। अध्यक्ष महाराज त्या आरोपामध्ये तिच्यावरती बलात्कार गँग रेप करून तिचा खून करण्यात आला अशा प्रकारचा संशय त्यांना आलेला असून त्या संदर्भामध्ये माननीय न्यायालयाच्या समोर ते याचिका करीत आहेत। अध्यक्ष महाराज त्यांनी असं सुद्धा म्हटलंय अध्यक्ष महाराज की त्यावेळेला जे सरकार होतं महाविकास आघाडीच्या सरकारने त्यावेळेला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। अध्यक्ष महाराज त्यांनी असाही आरोप केलेला आहे की त्यावेळेला मुंबई शहराच्या ज्या महापौर होत्या त्यांना भेटल्याच्या नंतर त्यांची दिशाभूल करण्यात आली, त्यांना समाज माध्यमांसमोर किंवा इतर माध्यमांसमोर येण्यापासून रोखलं, या संदर्भामध्ये चौकशी मागण्यापासून रोखलं, त्यांच्यावरती दडपण आणलं गेलं, त्यांच्यावरती दबाव आणला गेला आणि त्यामुळे त्यावेळेला या गोष्टी ते समोर आणू शकले नाहीत। परंतु आता त्यांना हा पूर्णपणे संशय नाही, त्यांची ही खात्री आहे अध्यक्ष महाराज की त्यांच्या कन्येवरती बलात्कार करून तिचा खून करण्यात आलेला आहे आणि त्यावेळेला त्या शासनामध्ये असलेले मंत्री त्याला जबाबदार आहेत। अध्यक्ष महाराज त्यांनी असं म्हटलंय की महाविकास आघाडीच्या सरकारमधील एका मंत्र्याचा याच्यामध्ये सहभाग असून त्यांना हा संशय आहे की या मंत्र्यामुळे ही घटना घडलेली आहे। अध्यक्ष महाराज ही फार गंभीर बाब आहे। अध्यक्ष महाराज कारण मुंबई शहरामध्ये अनेक युवक युवती आपलं करिअर घडवण्यासाठी येत असतात, आपल्या डोळ्यामध्ये स्वप्न घेऊन या ठिकाणी ते येत असतात। मुंबई हे स्वप्न नगरी आहे अध्यक्ष महाराज आणि अशी स्वप्न घेऊन या शहरामध्ये राहणाऱ्या युवक युवतींवर अशा प्रकारचे अत्याचार होऊन अशा प्रकारे त्यांचा खून होऊन जस्ट बिकॉज कुणीतरी फार मोठा पॉवरफुल व्यक्ती आहे, कुणीतरी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला आहे अध्यक्ष महाराज, म्हणून अशा प्रकारची घटना ही दाबली जाणं, त्याच्या कुटुंबियांवरती दडपण आणणं हे अतिशय गंभीर बाब असून या संदर्भामध्ये माझी शासनाला ही विनंती आहे अध्यक्ष महाराज एक मिनिट माझी शासनाला ही विनंती आहे अध्यक्ष महाराज माझे शासनाला हे प्रश्न आहेत अध्यक्ष महाराज की डिसेंबर 2022 मध्ये जी SIT नेमली होती त्या SIT ने काय चौकशी केली, त्या चौकशीचा काय निष्कर्ष आला, हे कधीपर्यंत जनतेच्या समोर महाराष्ट्राच्या समोर आणि देशाच्या समोर आणणार अध्यक्ष महाराज। आणि दिशा सालियानच्या वडिलांनी ज्या ज्या व्यक्तींची नावं
ही काल घेतलेली आहेत अध्यक्ष महाराज. त्यामध्ये दिशा सालियांचे 4 मित्र आहेत अध्यक्ष महाराज, तत्कालीन शासनातले मंत्री आहेत अध्यक्ष महाराज, तत्कालीन मुंबई शहराच्या महापौर आहेत अध्यक्ष महाराज. या सर्व व्यक्तींची इंटरॉगेशन ही SIT करणार का? या सर्व व्यक्तींची चौकशी SIT करणार का? आणि गरज पडल्यास या सर्व व्यक्तींचं कस्टोडियल इंटरॉगेशन करणार का? हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. ठीक आहे, चला पुढे जाऊया. अध्यक्ष महोदय, या सदर प्रकरणाची मंत्र्यांना काय बोलले? या सदर प्रकरणाची सन्माननीय सदस्य साटम साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडला अध्यक्ष महाराज, गेल्या अनेक दिवसापासून या प्रश्नाच्या विषयी संपूर्ण वातावरण मागं पुढे फिरतं अध्यक्ष महोदय. एकदा या विषयाचा निकाल लागणं अत्यंत गरजेचं आहे अध्यक्ष महाराज. SIT स्थापन झाली, SITचा अजून अहवाल आपल्या समोर या ठिकाणी. ते सगळं ते बोलले, तुम्ही नवीन काय बोलणार असाल तर बोला. नाही, याची चौकशी पूर्णपणे व्हावी हेच माझं म्हणणं आहे अध्यक्ष महोदय. हेच माझं म्हणणं आहे अध्यक्ष महोदय. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एकदा पूर्ण होऊन, काय दूध का दूध और पाणी का पाणी होऊन द्या अध्यक्ष महाराज. त्यामुळे त्यांच्या मुद्द्याला मी सपोर्ट करतो अध्यक्ष महाराज. हो, चला मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सदर प्रकरणाची चौकशी SIT मार्फत ही सध्या अजूनही चालू आहे. अहवाल अजूनपर्यंत प्राप्त नाही ही वस्तुस्थिती आहे, परंतु सदर चौकशी अजून गतीने केली जाईल. आणि अध्यक्ष महोदय, जे काही विक्टीम होत्या त्यांचं सुसाईड झालं असं त्यांचं अगोदर म्हणणं होतं, परंतु नंतर आता प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जी काही माहिती समोर येत आहे की त्यांचे वडील जे आहेत ते त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. याचिकेमध्ये त्यांनी ज्या गोष्टी म्हटलेल्या आहेत त्या आपल्याकडे प्राप्त झाल्याच्या नंतर त्यानुसार कोर्टाच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ती कारवाई करू. महोदय, एकच छोटा विषय मंत्री महोदयांना फक्त आठवण करून देतो अध्यक्ष. सुप्रीम कोर्टचा अध्यक्ष महोदय याच्यामध्ये जजमेंट आहे की अशा पद्धतीच्या बलात्काराचा आरोप जेव्हा होतो तेव्हा संबंधित जे काय ज्यांच्यावर आरोप होतो त्याला तात्काळ अटक करायला लागते मंत्री महोदय, आणि त्याची चौकशी करायला. काल अध्यक्ष महोदय दिशा साल्यांच्या वडिलांनी, सतीश साल्यांनी जे काय आरोप केलेले आहेत, माझं म्हणणं की अन्य लोकांना एक कायदा लागतो ना अध्यक्ष महोदय, करावं ना अध्यक्ष महोदय, एवढीच विनंती आहे, करा तुम्ही. मंत्री महोदय नितेश राणे साहेब ज्याप्रमाणे सन्मान्य राज्यमंत्री महोदयांना सांगतायत त्याच्याशी मी सहमत आहे. जो सामान्य माणसाला नियम आहे तोच नियम मंत्र्याला, माजी मंत्र्याला असला पाहिजे. मंत्री महोदयांनी त्यातल्या आरोपीला तात्काळ अटक करावी, अटक करून त्याची चौकशी करावी अध्यक्ष महाराज. केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली. प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, ही घटना 8 जून 2020 ची घटना डिसेंबर 2022 मध्ये SIT नेमली अध्यक्ष महाराज. आता आपण मार्च 2025 मध्ये आहोत. साधारणतः घटना होऊन 4.5 वर्ष झालेली आहेत. अजूनही SIT चौकशी करते असं ते म्हणतायत. किती दिवसांमध्ये SITचा निष्कर्ष आणि अहवाल हा जनतेच्या समोर आणणार अध्यक्ष महाराज? हा माझा थेट प्रश्न आहे. किती दिवसांमध्ये SITचा अहवाल आणि निष्कर्ष हा जनतेच्या समोर मांडणार? हा माझा थेट प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. चला लक्षवेधी. बरं, आता आपण फक्त 1 तास लक्षवेधी घेणार आहोत. 12:30 ते 1:30 वाजेपर्यंत लक्षवेधी घेऊ. आपल्याकडे जवळजवळ 18 लक्षवेधी आणि सकाळच्या 2 अशा मिळून 20 लक्षवेधी आहेत. आपण जास्तीत जास्त 5 मिनिटं एका लक्षवेधीसाठी देऊ. त्याच्यावरती काय आपण लक्षवेधीसाठी वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे जे सदस्य वेळमध्ये आहेत त्यांच्या लक्षवेधी घेतल्या जाणार नाहीत. लक्षवेधी क्रमांक 7 स्पेशल सिटिंग मधली 7. अध्यक्ष महोदय, अरे मैं सुन रहा हूं ना, बोलो. हाँ बोलो. ठीक है, लक्षवेधी जल्दी बोलो. लक्षवेधी अध्यक्ष महोदय संरक्षण द्या. लक्षवेधी क्रमांक 7. अध्यक्ष महोदय
लक्षवेधी क्रमांक 7. 7. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाशी संबंधित दिशा सालियान प्रकरण आता पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आले. दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार दिशाची हत्या झाली असून ती आत्महत्या करू शकत नाही. तिची हत्या आणि सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या हे दोन्ही प्रकरणे जोडलेली आहेत. या प्रकरणामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळातील तत्कालीन मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या मंत्र्याला तात्काळ अटक करून त्याची चौकशी करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत केली आहे. आणि आता याच आधारावर गुरुवारी सत्ताधारी आमदारांकडून विधानसभेत हीच मागणी करण्यात आली आहे. दिशा सालियान प्रकरणी पुन्हा एकदा चौकशीची मागणी होत असल्याने ठाकरे गटाचे आमदार आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची आता शक्यता आहे. दिशा सालियानच्या वडिलांनी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे यांचा तिच्या मृत्यूशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आणि आता सध्या अधिवेशन सुरू असल्याने आरोपानंतर सत्ताधारी सभागृहात या मुद्द्यांवरून गोंधळ घालणार हे निश्चित होतं. त्याचप्रमाणे सत्ताधारी आमदारांनी आज सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत थेट आदित्य ठाकरे यांना अटक करण्याची मागणी केली आहे. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.